जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी ऋतुजा राजेंद्र जाधव. आज दिनांक 16 ऑक्टोबर 2023, शारदीय नवरात्र उत्सवाचा दुसरा दिवस. सह्यागिरी सामाजिक संस्था अंतर्गत सह्याद्रीचे भूते नवदुर्गांचा जागर व्याख्यानमालेचा आजचा विषय आहे कवयत्री बहिणाबाई चौधरी. आरे संसार संसार जसा तव्या चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. हे गाणं तुमच्या माझ्यापर्यंत घराघरात पोचलं, आपल्या ओठांवर आलं, सर्वांना आपलंच वाटलं. ही ओवी आहे सर्वसामान्य अडाणी अशा स्त्री कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची. या कविरत्नांचा जन्म जळगावात 24 ऑगस्ट 1880 रोजी झाला. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी नथुजी चौधरी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. संसारात त्या अगदी रमून गेला. घरातली शेतातली कामे करता करता त्या ओव्या गात असत. त्यामुळे त्यांच्या कामाचा भार त्यांना हलका झाल्यासारखा वाटे. बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता काळाच्या ओघात नष्ट झाल्या. पण त्यांच्या काही रचना त्यांचा मुलगा व त्यांचा मावस भाऊ यांनी तिथल्या तिथे लिहून घेतल्या आणि त्यामुळे त्या तुमच्या आमच्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्या. कागद आणि शाईचा स्पर्शही न झालेल्या कबीराची वंशज अशी शोभावी अशी कवयित्री म्हणजे बहिणाबाई. प्रतिभा ही कुणा उच्च शिक्षित विचारवंताची जहागिरी नसते, हे खरं. प्रतिभेचा साक्षात्कार हा नैसर्गिक असतो आणि ज्यांचा आत्मा पवित्र असतो त्यांनाच तो होतो. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कवयित्री बहिणाबाई चौधरी. त्यांच्या प्रत्येक रचनांचा बारकाईने अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल त्यांनी छोट्या छोट्या कामांचं, छोट्या छोट्या रोजच्या घडणाऱ्या गोष्टींचं वर्णन किती सुरेख केलं आहे. निसर्गातल्या पाना फुलांचे, पक्ष्यांचे, प्राण्यांचे वर्णन त्यांच्या ओव्यांमध्ये आपल्याला दिसून येतं. अहिराणी भाषेचा हा गोडवा संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्यामुळेच आपल्याला चाखायला मिळाला. खोकली माय सारख्या कवितेतून सहानुभूती आणि करुण रसाचा आविष्कार घडतो. उपरोधातून विनोद निर्मिती करणं यामध्ये त्यांचा मोठा हातखंडा. जसं मनाचं तसंच संसाराचंही वर्णन त्यांनी ओघवत्या आणि ओजस्वी शैलीत केलेलं दिसून येतं. प्रथम चटका नंतर भाकर देणाऱ्या तव्यासारखा, कधी खोटा कधी गळ्यात पडलेल्या लोटण्यासारखा. सुखदुःखाचा व्यापार, सुखदुःखाचा जादूगार असं कितीतरी प्रकारे संसाराचं वर्णन त्यांनी केलं आणि यामुळे संसाराची खरीखुरी प्रतिभा आपल्यासमोर अगदी उभी राहते. यामुळेच मानसशास्त्रज्ञही कोड्यात पडतात. त्यांच्या रचना साहित्यिकांपासून खेड्यापाड्यातल्या अगदी सामान्य अशिक्षित बाईला सुद्धा भावतात. त्या सर्वांना आपल्याशा वाटतात. याचं कारणच ते कारण त्यांच्या प्रत्येक कवितेमध्ये आपलेपण आहे. प्रत्येक कवितेमधून जाणून येतं की प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचं त्यांनी बारकाईने निरीक्षण केलेलं आहे. बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर बहिणाबाईंचे पुत्र आचार्य अत्रे यांना जाऊन भेटले आणि त्यांनी लिहून ठेवलेला हा अमूल्य ठेवा त्यांना दाखवला. हा ठेवा वाचून आचार्य अत्रेही म्हणाले, हे तर 52 कशी सोनं. हे जर मी महाराष्ट्रापासून लपवून ठेवलं तर हा मोठा गुन्हाच होईल. आणि यानंतर आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंचा हा अमूल्य ठेवा कविता संग्रह प्रकाशित केला. आजच्या युगातील स्वतःला सामान्य, अशिक्षित, घरकाम करणाऱ्या आणि स्वतःला गृहिणी समजणाऱ्या स्त्रियांना बहिणाबाईंचे चरित्र खूप काही शिकवून जाते. आपल्यातले बारीक सारीक गुण ओळखा आणि त्यांना आपली ताकद बनवा. सह्यागिरी सामाजिक संस्थेकडून अशा प्रतिभावंत कवयित्रीला मानाचा मुजरा. एवढं बोलून मी तुमच्या सगळ्यांचा निरोप घेते. जय शिवराय.